श्रीराम समर्थ. चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आज दीप अमावस्या, उद्यापासनं श्रावण मास सुरू होत आहे. आज दीप अमावस्या जी आहे, या अमावस्याचा अर्थ हा आहे की आज दिव्याचं पूजन केलं जातं. दीपपूजन का आहे बरं? आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या अगदी खोल जायचं नाही, पण आज दिव्याच्या पूजनाचं महत्त्व काय? कशासाठी आज दीपपूजन करायचं असतं? स्वच्छ असलेले दिवे त्याला अधिक स्वच्छ बनवणं, दिवे लावणं, काय या पाठीमागचे अनेक शास्त्रीय कारण आहेत. पण आपल्याला दीपपूजनाचा एका वाक्यामध्ये भावार्थ समजावा, आणि तो काय आहे तो थोडक्यामध्ये मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करेन. दिवा काय करतो? तुम्ही म्हणाल काय करतो म्हणजे काय? प्रकाशमान करतो. तेच दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तो प्रकाशित करतो. मग आपल्याही जीवनामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे, या अज्ञानाच्या अंधकारापासून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळाला पाहिजे. अभक्तीच्या मार्गामधनं जो आपला विचार कलुषित झालेला आहे, त्या अभक्तीच्या मार्गामधनं भक्तीचा प्रकाश आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या मनामध्ये असलेली जी विचाराची जळमटं आहे, या विचारांच्या जळमटेला स्वच्छ करून स्वच्छ प्रत्येकाबद्दल विचाराची देवाणघेवाण आपल्याला मिळावी, ही प्रेरणा आपल्याला प्रकाशाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये लहान लेकरांना रोज देवासमोर बसवून शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते असं सांगतो की नाही? मग या दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये यावा, माझ्या परिवारामध्ये माझा परिवार हा अधिक प्रकाशमान व्हावा, याची सुरुवात जी असते ती आजपासून करायची असते. आणि उद्यापासून येणारा जो श्रावण मास आहे, या श्रावण मासामध्ये माझ्या स्वतःला मी अधिकाधिक कसं प्रकाशमान बनवू शकेल याचा विचार त्यानं करून त्यानुसार चालण्याची त्यानं नियमावली स्वतः आत्मसात करायची असते. मी अधिक जात नाही, पण आज सायंकाळच्या वेळेला कोणी दीपपूजन करतं, कोणी सकाळी दीपपूजन करतं. दीपपूजन फार महत्त्वाचं आहे. या दीपपूजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सदैव कृपा माझ्यावर राहावी, हा त्यामधला अढळ सिद्धांत आहे. मी आधीच म्हटलं, याचे अनेक कथा आहेत, अनेक विचार आहेत. हे सगळे विचार आपल्याला जितके आपण त्यामध्ये जाऊ तितकं आपल्याला अधिक ते ज्ञानवान बनवणारं आहे. पण आपल्या थोडक्या भाषेमध्ये आपल्याला सर्वसामान्याला समजलं पाहिजे की दीपपूजन हे आपल्या आयुष्यामध्ये सर्वांगानं प्रकाश आणणारं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी, या दीप अमावस्याच्या दिवशी, आज जो विषय मला आपल्यासमोर मांडायचा आहे की खरोखरच या दिव्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यामध्ये मला 4 गोष्टी समजणं गरजेच्या आहेत. काय आहेत 4 गोष्टी? माणसाच्या आयुष्यामध्ये 4 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत बघा. अत्यंत दुर्लभ आहेत. त्या सहसा मिळत नाहीत, आणि त्या जर आपल्याला मिळवायच्या असतील तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेही आपण पाहू. पण 4 गोष्टी आहेत काय दुर्लभ, आणि ते आपण समजून घेऊ. किम दुर्लभम सद्गुरुरस्ति लोके. आचार्य म्हणतात दुर्लभ काय आहे. त्यामधलं पहिलं आचार्यांनी, शंकराचार्यांनी उत्तर दिलं, सत्संगार्थी ब्रह्म विचारणाच. सर्वात दुर्लभ काय आहे? किम दुर्लभम सद्गुरु
सद्गुरू आपल्याला मिळणं दुर्लभ आहे. एखादे समर्थ सद्गुरू आपल्याला जर मिळाले असतील तर त्यांचा सहवास आपल्याला मिळतो का, तो मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे एक तर सद्गुरू मिळणं दुर्लभ, जर सद्गुरू मिळाले असतील तर त्यांच्या सहवासात आपण आहोत का, ते असणं दुर्लभ. बरं, सद्गुरूच्या सहवासात आपण असलो तरी त्यांच्या कृतीचं आपण पालन करतो का, ते दुर्लभ. पण सर्वात पहिल्यांदी सद्गुरू आपल्याला मिळणं हे खरंच दुर्लभ आहे. एक वेळेस आपण म्हणतो परमात्मा मिळेल, सद्गुरू मिळणार नाही. सद्गुरू मिळणं दुर्लभ. दुसरी गोष्ट सांगितलं, सत्संग मिळणं दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल आजकाल सत्संग मिळणं दुर्लभ काय, तो कुठे मिळतो, नाही ना. यूट्यूबवर सुद्धा आपल्याला काय ऐकावं ही आपल्या मनाची धारणा होणं पण कठीण असतं की नाही, काय पाहावं हे पण कठीण आहे, नाही का. सत्संग मिळणं दुर्लभ आहे. चांगले विचार आपल्याला सांगणारा आणि सांगणारा जरी कुणी मिळाला तर ते चांगले विचार ऐकण्यासाठी बसणारा हा जो सत्संग आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. तिसरी गोष्ट ब्रह्मविचार. ब्रह्म म्हणजे काय की चांगल्या गोष्टीची विचाराची देवाणघेवाण, परमात्म्याच्या विचाराची देवाणघेवाण मिळणं, असे मिळणारे माणसं आपल्या अवतीभोवती असणं हे खरंच दुर्लभ आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट, खरे त्यागी लोक खरंच मिळणं दुर्लभ आहे. बरं, सर्वस्व आपण किती शब्द तो म्हणजे पुलचट करून टाकलाय बघा. आपण देवासमोर गेल्यावर, सद्गुरू समोर गेल्यावर आपण म्हणतो सर्वस्व तुला अर्पण, पण या सर्वस्वामधलं खरंच आपण स्व देतो का, ते स्व देणं गरजेचं असतं. आणि म्हणून सद्गुरू मिळणं दुर्लभ, चांगला सत्संग मिळणं दुर्लभ, भगवंताबद्दल चर्चा करणारे लोक आपल्या आजूबाजूला मिळणं हे दुर्लभ. आणि त्यागी लोक जे असतात, खरोखर माझ्यासाठी काही नाही, जे आहे ते सर्वांच्यासाठी असे विचार देणारे जे लोक असतात ते मिळणं दुर्लभ आहे. मग या 4 गोष्टी जीवनामध्ये आपल्याला मिळाव्या, या 4 मधली एखादी गोष्ट का होत नाही आपल्या अंतःकरणामध्ये यावी असं वाटत असेल तर त्याची सुरुवात म्हणजे दीपपूजन, त्याची सुरुवात म्हणजे दिव्याची पूजा. या दिव्याच्या पूजेच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये असलेला जो अज्ञानाचा अंधकार आहे तो अज्ञानाचा अंधकार दूर होवो हीच भगवंताचरणी प्रार्थना करायची असते. आज इथेच थांबूया. उद्या एक नवीन चिंतन, नवीन विचार. श्रीराम समर्थ.